कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे आणि केखले गावांना भेट दिली। यावेळी त्यांनी स्वतः शेतात उतरून चिखलणी करत 4 सूत्री पद्धतीने भाताची रोप लावण केली। तसंच सेंद्रिय शेती, महिला शेतकरी गटांचे प्रयोग आणि आधुनिक AI तंत्रज्ञानाचीही पाहणी केली। माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील केखले आणि बांदिवडे गावांमध्ये दिवसभर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली। केखले इथं पाणी फाउंडेशन अंतर्गत कार्यरत भागीरथी महिला शेती गटाच्या शेताला भेट देत त्यांनी नाविन्यपूर्ण भात लागवडीची माहिती घेतली। तसंच ज्योतिर्लिंग सेंद्रिय शेती गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या गोकृपामृत, जीवामृत, दशपर्णी, अर्क आणि सेंद्रिय शेती उत्पादनांच्या मूल्यवर्धन उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केलं। यानंतर बांदिवडे इथल्या देवगिरी फार्ममध्ये 21 विविध जातींच्या आंब्यांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी थेट भाताच्या शेतात उतरले। त्यांनी चिखलणी करत शेतकऱ्यांसोबत 4 सूत्री पद्धतीने भाताची रोपं लावली। प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष शेतात काम करत असल्यानं शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी 14 प्रकारच्या भात वाणांची माहिती, मातीपासून उभारलेले पर्यावरणपूरक घर, तसंच कृषी विस्तार AI ॲप आणि फर्टिलायझर सेल ॲपच्या वापराबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली। शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा प्रश्न मांडला असता त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिलं। सेंद्रिय शेतीमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।